रामकृष्ण हरी बाबा. बाबा चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दर्शन झालंय एक दिवसात पूर्ण एक दिवस सकाळी. कसे वाटलं तुम्हाला पंढरपूर मध्ये? हिंदू धर्म एक आहे. रामकृष्ण हरी. चला मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्ही काल पाहिलंच आहे, आपण पंढरपुरात आलेलो आहे. तर आज आपण चंद्रभागेच्या नदीवर जात आहे. तर पहा आता, तर पाहू शकतात आज नदीला खूपच कमी पाणी आहे. खूप म्हणजे खूपच कमी. हे पाहू शकता, इकडे पुंडलिकाचं मंदिर आहे. पाहू शकतात प्रभुपाद घाट. आपण तिथे बी जाणार आहे. तसंच त्याला इस्कॉन मंदिर म्हणून ओळखले जाते, इस्कॉन टेम्पल. आपण तिथेही जाणार आहेत. पंढरपूरचं खूप सुंदर मंदिर आहे ते. हे बाबा इथे गण लावतात. बाबा आपल्याला गण लावतात. बाबा पण तुमच्या गावचे युट्यूबला. आता तुम्ही युट्यूबला दिसणार आहे. तिकडे पहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कवा आलं तर बाबा इथेच, आपल्या इथंच असतात. कवा आला तर नक्की गण लावा. आता आपण बाबून कोण गण लावला आहे. आता आपण पुंडलिकाच्या मंदिरापाशीच येत आहेत. आता जात आहे थोड्याच वेळात. होऊ शकतात काल भरपूर गर्दी होती, आज जरा खूपच कमी गर्दी आहे. रामकृष्ण हरी. आता आपण आलेलो आहेत पुंडलिकाच्या मंदिरापाशी. किती शांत वातावरण, असं मन मोकळं वाटतंय. पाहू शकतात भैया खूपच सुंदर फोटो काढतोय. आपण त्याची आता गाठ घेऊ. पाहू शकतात. आता पण ह्या भैयाची गाठ घेणार आहोत. भैयाकडे जाणार आहोत. भैयाचं दुकान आहे हे. भैया मस्त पैकी. आता आपण फोटो काढताना बघा, मस्त फोटो काढतोय. कवा आला तर पुंडलिकाच्या मंदिरापाशीच आहे. कवा आला तर नक्की भेट द्या. पाहू शकता पुंडलिकाचं मंदिर. दर्शनाची बारी इकडून असते. फक्त पाहू शकतात मंदिर. रामकृष्ण हरी. हे बाबा पाहू शकतात. आपण कुठून आलेला आहेत? नाव बागलकोटेवर. हा, कर्नाटक. हा, कर्नाटक में. ओके. हा हा. पाहू शकतात कर्नाटक वरनं भक्त आलेले आहेत. तर पाहू शकता ही दिदी. एक दिवसात दर्शन झालंय. एक दिवसात पूर्ण एक दिवस सकाळी. कसे वाटलं तुम्हाला पंढरपूर मध्ये? चांगलं वाटलं. आनंद. याला तर सगळं चांगलं होतं. पाहू ನಿನ್ನೆ शकता. ಬಂದಿವಿ, ಸಂಕ್ರಾಂತಿ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ನಾವು ಬಂದಿವಿ. ಚಂದ್ರಭಾಗ ನದಿಯೊಳಗೆ ಏನೈತೆ, ನಾವು ಪವಿತ್ರ ಒಂದು ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ನಾಥನಾದಂಥ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಪಂಢರಪುರದ ನಾಥನಾದಂಥ ಪಂಢರಪುರದ ವಿಠ್ಠಲನನ್ನ ದರ್ಶನವನ್ನು ಸ್ಪರ್ಶವನ್ನು ಮಾಡಿ ನಾವು ಕೃತಾರ್ಥರಾದೆವು, ಧನ್ಯನಾದೆವು ಅಂತ. ಅದು ಆನಂದವನ್ನು काय झाले आता आपले ब्लॉगर आहेत. जन्मच माहिती नाही. मराठी नाही येत. ही आपले बाबा माऊली कर्नाटकवरचे आहेत. ते कन्नड आहेत आणि मी मराठी आहे. हा, इने मला जरा थोडी समजते मराठी. पाहू शकतो. तुम्हाला कसे वाटते आपले पंढरपूर? ನನಗೆ ಮರಾಠಿ ಬಹಳ ಏನೈತಿ, ಒಂದು ಸಂತೋಷ, ಒಂದು ದರ್ಶನ ಆಶೀರ್ವಾದ, ಮೈಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ರೋಮಾಂಚನವಾದಂಥದ್ದು. सर आपको पंढरपुर में आके कैसा लगा? अच्छा अच्छा लगा. हम हिंदू धर्म एक ही है. हाँ, एक ही है. नाही आम्ही तेच म्हणतो. हिंदू मैं बहुत भाषेचा काय टेन्शन नाही. आपल्याला इथं येऊन काय आनंद मिळाला? लई आनंद झालाय. पांडुरंगाचं दर्शन झालं, त्याच्यामधून तुम्हाला काय भेटलं हे आम्हाला सांगा. विठ्ठल माऊली म्हणतो आम्ही. आणि जसं आपण तिरुपती बालाजीला ಏಡುಕೊಂಡಲವಾಡ ವೆಂಕಟರಮಣ ಶ್ರೀನಿವಾಸ ಗೋವಿಂದ म्हणतो ना, कन्नड ಮಾತಾಡ್ತೀಯ. मला कन्नड बी येते, तेलुगू येते, तमिळ येते, सगळ्या भाषा येतात. ನೀನು ಕನ್ನಡದಾಗ ಕೇಳೋಣ, ಕನ್ನಡದಾಗ ಕನ್ನಡలో మాట్లాಡ್ತೀయా? అరే ఏడి ఏం ఏడಬೇಕು, ఇది ఇక్కడ వచ్చేసి
चांगला वाटलं. अजून चांगलं वाटलं ना? चला रामकृष्ण हरी. जय असंच भेटू. श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. पाहू शकतात आमच्या भावांनो, महाराष्ट्राची आम्हाला लाच आपल्या घालवायची. महाराष्ट्रातली बोलत नाही, कर्नाटक मधले येतात पहा पंढरपूरला, आणि महाराष्ट्रातली एकादशीला घरी बसतात. पाहू शकतात. तरी आपण ह्या भैयाची गाडी घेऊ. काय वाटते तुम्हाला? मला माझ्या पंढरपुरामध्ये आल्यासारखं असं वाटतंय की माझं खरोखर मी पांडुरंगाच्या दारात आलो, माझ्या गावात आलो, आणि मला खरोखर माझ्या महाराष्ट्रावरती अभिमान आहे आणि गर्व बोलतो. मी गर्व करतो माझ्या महाराष्ट्रात. का महाराष्ट्रासारखं राज्य नाही आहे. संताची भूमी आहे, महाराष्ट्र संताची भूमी आहे, आणि संताच्या भूमीला आम्ही नमन करतो. जय शिवराय म्हणतो. छत्रपती शिवरायची ही भूमी आहे, त्यासाठी आम्ही छत्रपती शिवरायांना नमन करतो. रामकृष्ण. पाहू शकतात किती सुंदर प्राचीन मंदिर आहे ते जुन्या काळात. रामकृष्ण हरी बाबा. बाबा पाहू शकतात आपल्या पुंडलिकाच्या मंदिरापाशीच आहेत. खूप सुंदर. ह्यांच्यापाशी कवा आला तर गंध लावा. पाहू शकतात बाबा. चला रामकृष्ण हरी. कोणतं हारवाले. रामकृष्ण हरी. भैया खूपच सुंदर फोटो काढत आहे. आता आपण जात आहे मंदिराकडे. त्या बाबा अभंग म्हणत बसतात बघा. रामकृष्ण हरी बाबा बघा. आता मस्त पैकी चाललो आपण मंदिराकडे चाललो. पाहू शकता पुंडलिकाचं तुम्ही पाहिलंच आहे. पाहू शकता. कवा आला तर नक्की भेट द्या. पाहू शकता द्वारकाधीश मंदिर. खूप जुना वाडा आहे. पाहू शकता. खूप सुंदर मूर्ती आहे. पाहू शकता. बघू शकता दर्शनाला आज खूपच गर्दी आहे. दोघं गोपाळपुरावरून लाईन आहे आज दर्शनाची. दुकानं ही पाहू शकतात. पाहू शकतात काल खूपच गर्दी होती. आज गर्दी खूपच म्हणजे लयच कमी आज. पाहू शकता. आता पुढे मंदिरापाशी काल किती गर्दी होती. आज बघा काहीच गर्दी नाही. आज जरा आज गर्दी खूप कमीच आहे. पाहू शकता. पाहू शकता काल लय गर्दी होती. आज बघा. पाहू शकता इकडे दर्शनाची बारी इकडून असते. तिथं प्रसाद असतो, महाप्रसाद असतो. आला तर खवा इथं आल्यावर नक्की या. पाहू शकता काल आपण घेतलेलंच होतं. पाहू शकता काल गर्दी होती ना आज पाहू शकता. तरी आज दर्शनाला खूप गर्दी आहे. पश्चिम द्वार. होऊ शकतात उत्तर दरवाजाचं सरळ आलात ना तुम्हाला इथं शिवभोजन. समजा वारकऱ्यांना शिवभोजन आहे. सगळ्या वारकऱ्यांना इथं शिवभोजन आहे. तर आलात तर नक्की या इथं. भावांनो पश्चिम दरवाजा पुढेच शिवभोजन आहे. तुम्ही सरळ पुढे आलात की तुमच्या डाव्या हातालाच आहे. आलात तर आवर्जून या. आता बाबांपासून आपण हा
खरेदी करणार आहोत. बाबा अजून ओके, पाहू शकता बाबांचं खूप सुंदर दुकान आहे. कवा आलं तर इथंच उत्तरद्वारापाशीच आहे, आलं तर नक्की भेट द्या. बाबांकडे सगळं आहे, पाहू शकता. वरती सुद्धा मस्तपैकी दर्शन झाले. मग दर्शन आज तर आता आपण चालू मग आज उद्या अजून पंढरपूरमधला एक ब्लॉग येत आहे, पाहायला नक्की विसरू नका. चला भावांनो.